वाटते. नक्कीच कोणीतरी आठवण काढत असणार. हो ग. आपल्याला नेहमी कोणाची तरी आठवण येत असते किंवा कोणीतरी आपली आठवण काढत असते. तर बघूया पिसे सरांना कोणाची आठवण येते ते. मी आमंत्रित करते पिसे सरांना त्यांची आठवणी कविता घेऊन. हा, कविता फक्त विनोदासाठी घ्यायची आहे. तुम्हाला आवडावी म्हणून मी कविता सादर करत आहे. हा, ऐकू येत नाही का? बर, ठीक आहे. 2 कविता मी सादर करणार आहे. आठवण कविता अगोदर सादर करणार आहे. बघा, नाशिकला राहत असताना ही कविता लिहिली होती. रात्रभर नाही लागला डोळा, सर्दीने झालो होतो बेहाल. रात्रभर नाही लागला डोळा, सर्दीने झालो होतो बेहाल. सकाळी उठल्यावर मित्राला म्हणालो, नगराळे, माझ्या मित्राचं नाव होतं, नगराळे, चहा बनव रे आल्याचा, वाईनच्या ग्लासात टाकून आनंद घेऊ पिण्याचा. आमच्याकडे ग्लास होते. अद्रकचा चहा कोरा बनवला तर तो तसाच दिसतो, म्हणून त्याला म्हणालो, नगराळे, चहा बनव रे आल्याचा, वाईनच्या ग्लासात टाकून आनंद घेऊ पिण्याचा. चहा पिता पिता मोबाईल हाती घेतला. काळजात अचानक धडधड वाढली. मस्तकात विचारांची गर्दी माजली. कारण मोबाईल उघडल्या उघडल्या तो चेहरा दिसला. तब्बल 3 वर्ष 10 महिन्यांनी तेच नयनचक्षू, गप्प राहूनही सर्व काही बोलणारे, तीच काळीभोर कुंतले, अप्रतिम सौंदर्यात भर टाकणारे, चेहऱ्यावरती तेच स्मित हास्य, शांत मनात कल्लोळ माजवणारे. बघता क्षणी मेंदूरूपी सीपीयू मध्ये डिलीट झालेल्या फाईल्स रिस्टोअर झाल्या पटापट. एक एक पान उघडत गेले. मन मेंदूला म्हणाले, बस कर आता, कायमचं डिलीट कर सगळं, कुठलाही बॅकअप ठेवू नको वा कुठलाही परतीचा मार्ग. असं म्हणत असतानाही तोच फोटो मात्र 4-4-5 वेळेस उघडून बघत होतो, कारण विसरून जावं सगळं हे मनाचंच मनाला खरं पटत नव्हतं. आवरल्या भावना, बंद केला मोबाईल. चहाही केव्हा झाला होता पिऊन. झोपलं पुन्हा रिकामा ग्लास ठेवून. मग मुखात शब्दांची ये-जा सुरू झाली. कागदावरती उतरव आम्हाला, असं तीच म्हणू लागली. मग तत्काळ अंथरुणातून उठून मी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि ही कविता पूर्णत्वास आली. ही होती आठवण कविता. यानंतर एक कविता मी परत सादर करणार आहे, मित्र माझा वेगळा म्हणून. काळे सरांसोबत एकदा कारंजाला साजरी केली होती, है ना सर? हां, कारण प्रत्येकाला मित्र असतो. आम्ही मित्र होतो लहानपणापासून आणि सोबत सोबत अभ्यास करणारे. परंतु मित्राला अगोदर नोकरी लागल्यानंतर त्याचं वागणं कसं बदलून जातं, त्याचा हावभाव कसे बदलतात, त्याचे विचार कसे बदलतात, यावर मी एक कविता लिहिली त्याच्यासाठी. मित्र माझा वेगळा. लात मारूनही हात जोडतो, पतबुद्धीचे बळ धावतो. पतबुद्धी म्हणजे पैशाची बुद्धी, पत म्हणजे पैसा. लात मारूनही हात जोडतो, पतबुद्धीचे बळ धावतो. मिथक खेळ हा सगळा, मित्र माझा वेगळा. मिथक खेळ हा सगळा, मित्र माझा वेगळा. कधी हसतो कधी पाहतो, काटक शब्दांचे तीर सोडतो. मधुर भाषेने लावतो लळा, मित्र माझा वेगळा. मधुर भाषेने लावतो लळा, मित्र माझा वेगळा. नात्यांचा तो मान राखतो, आपले परके चांगले ओळखतो. नात्यांचा तो मान राखतो, आपले परके चांगले ओळखतो. मैत्रीचाच का कापतो गळा, मित्र माझा वेगळा. मैत्रीचाच का कापतो गळा, मित्र माझा वेगळा. कधी शकुनीचे बोल बोलतो, कधी श्रीकृष्णाची चाल खेळतो. कधी शकुनीचे बोल बोलतो, कधी श्रीकृष्णाची चाल खेळतो. परमेश्वरा तूच बसव हा खिळा, मित्र माझा वेगळा. मित्र माझा वेगळा. धन्यवाद.